chapter unit 2. Hello friends, SY become English medium and Marathi medium. Management science, that is the name of the subject. Uh, Code of the subject is 105. Today we are going to discuss about the unit number 2, that is study of management thoughts. In this book we will see that on page number 23, study of management thought. The history of management is as old as the history of mankind, and it appreciate to know about the management and ancient times in the countries like Rome, Greece, and Egypt also. मराठी माध्यमात देखील यामध्ये तुम्हाला व्यवस्थापन शास्त्र हा जो दुसरा घटक आहे, त्या दुसऱ्या घटकामध्ये आपण आज थोडक्यात ही माहिती पाहणार आहोत. यामध्ये विचारवंत जे वेगवेगळे आहेत, त्या विचारवंतांनी व्यवस्थापन शास्त्राची संकल्पना मांडली. त्या संकल्पनेमध्ये ही माहिती दिलेली आहे. औद्योगिक क्रांती आणि व्यवस्थापन यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. औद्योगिक क्रांतीपूर्वीची ठळक वैशिष्ट्ये जी होती, उत्पादन मोठ्या प्रमाणावर, भांडवलाची गरज नव्हती. औद्योगिक क्षेत्रात मालक आणि व्यवस्थापक असे, मालक आणि कामगार असे दोन घटक प्रामुख्याने होते. आणि त्यामध्ये हा जो घटकाचा भाग थोडासा दिलेला आहे. पान नंबर 24 वर पहा, तुम्हाला इथे इंट्रोडक्शन टू रिव्होल्युशनरी मॅनेजमेंट यामध्ये दिलेली आहे. Before industrial revolution, capital was not required on a large scale, and the classes of owners and workers were not existed. Modern methods of techniques not used in distribution of goods, and there was no competition among the producers and those of goods. Industrial revolution took place in England in the 18th century. Production of goods with the help of the machines started. The scale of production also increased. The effect of industrial revolution on the business production can be stated as follows. Expansion म्हणजे औद्योगिक क्रांतीचे जे परिणाम झाले, त्यामध्ये विविध प्रकारचा व्यवसाय संस्था वाढल्या, व्यवसायाचं कार्यक्षेत्र वाढलं, उत्पादनामध्ये यंत्राचा वापर होऊ लागल्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागलं. मालक आणि कामगार असे दोन वर्ग निर्माण झाले, आणि त्यामुळं कामगारांच्या अनेक समस्या निर्माण झाल्या. वस्तूचं उत्पादन प्रमाणात वाढल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी वस्तू उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं. स्वतंत्र शास्त्रशुद्ध पद्धतीची आवश्यकता भासू लागली. वितरणामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा सुरू झाली. त्यामध्ये व्यवस्थापनाचा हा जो काळ आहे, त्यामध्ये व्यवस्थापन विकासाच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत. त्या प्रामुख्याने 4 टप्प्यामध्ये आहेत. टेलर पूर्व काळ, यालाच आपण पारंपरिक व्यवस्थापनाचा काळ म्हणजे इसवी सन 1880 पूर्वीचा काळ म्हटला जातो. त्यानंतर दुसरा आहे तो टेलर नंतर. टेलर हे नाव आहे फ्रेडरिक डब्ल्यू टेलर, फ्रेडरिक विल्सन टेलर. त्याला शास्त्रीय व्यवस्थापनाचा काळ 1880 ते 1930. त्यानंतर संघटनेतील मानवी संबंधाचा काळ हा 1930 ते 1960, आणि त्यानंतरचा आधुनिक काळ समजला जातो.
इंग्लिशमध्ये हेच प्री टेलर इरा, दॅट इज बिफोर 1880, then post Taylor era, that is 1880 to 1930, then era of human relation in organization, that is 1930 to 1960, and fourth one is modern era. Frederick W. Taylor brought the term management science in existence. Till the time of the concept of scientific management came into the existence, the development of management thought was very slow. In this stage, before 1880, this is also called the pre-Taylor era. Importance of the authority and responsibility was there in those time also. The head of the family had leadership. म्हणजे कुटुंबातील जी व्यक्ती मोठी मानली जात असे वयाने, त्या व्यक्तीला सर्वत्र या व्यवसायामध्ये मान दिला जात असे. साहजिकच या अवस्थेमध्ये टेलरपूर्व काळ जो मानला जातो, त्यामध्ये जबाबदारीचं महत्व त्या काळात देखील होतं. अधिकार कुटुंब प्रमुखाकडे नेतृत्वाने दिले जात असत आणि त्यासाठी त्याच्या अंगी काही गुण असणे आवश्यक होते. परंतु नेतृत्वाचा अधिकार मात्र वयोमानाप्रमाणे त्या व्यक्तीला मिळत असे. इजिप्त आणि चीनमध्ये अशा प्रकारचे प्राचीन काळापासून व्यवस्थापनात अस्तित्वात असल्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. इजिप्तमध्ये राजांच्या कबरी असलेल्या मनोरे किंवा ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो ते अस्तित्वात होते. सार्वजनिक बांधकामामध्ये नियोजन आणि संघटनेचा वापर करण्यात आला. चीनमध्ये जगप्रसिद्ध जी भिंत बांधली गेली त्यामध्ये कौशल्याचा वापर आणि व्यवस्थापनाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. त्यानंतर साहजिकच कौटिल्य हा जो भारतामध्ये होऊन गेला, त्याने अर्थशास्त्र नावाचा एक कौटिल्यचे अर्थशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये देखील मोठ्या प्रमाणात अशा व्यवस्थापनाची माहिती किंवा राजाने अर्थव्यवस्था कशी सांभाळली पाहिजे याबाबतची माहिती त्यात दिलेली आहे. However, traditional method of management had many shortcomings. परंतु या काळामध्ये व्यवस्थापनामध्ये अनेक अडचणी ज्या होत्या त्यामध्ये ट्रेडिशनल मेथड वॉज नॉट सायंटिफिक वन. There was no similarity and coordination. Management was not regarded as separate entity. Employees were treated like machines and machines were old. Then no guidance was given to the employees, and owners and managers business organization were generally under the influence of old traditions also. त्यानंतर यातला जो दुसरा घटक आहे तो प्रामुख्याने हा मानला जातो तो पुढचा घटक म्हणजे era of scientific management 1880 to 1930. In this period, the movement started in 1880. Frederick Taylor was founder of this movement. Therefore, he was called father of scientific management. After 1920, there was a change in attitude towards management of some writers have called this change movement process stage also. German socialist Max Weber is also known as founder of organizational management. He stated principles like specialization, classification of authorities. It was the first international management conference was planned in 1924. Due to this conference, scientific management became international in nature. During these times, Henry Fayol was busy in France, increasing efficiency in organizational functions. He divided management functions into 6 parts, that is technical functions, commercial functions, financial functions, security functions, accounting functions, and management functions. म्हणजे असे वेगवेगळे हे कामं जे आहेत ती कामं त्यांनी त्यामध्ये सुचवलेली आहेत. फ्रेडरिक डब्ल्यू टेलरला प्रामुख्याने या व्यवस्थापन शास्त्राचा जनक असा मानला जातो. पहिली आंतरराष्ट्रीय परिषद ही 1924 मध्ये भरलेली होती. त्यानंतर मेरी पार्कर फॉलेट ह्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपले व्यवस्थापकीय विचार मांडले. 1938 मध्ये चेस्टर बर्नॉर्ड यांनी आपल्या अनुभवावरून फंक्शन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह हे पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्यामध्ये अधिकाराची संकल्पना, संपर्काचे महत्व, अनौपचारिक संघटना इत्यादी बाबतच्या संकल्पना त्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर तिसरा जो कालखंड मानला जातो हा 1930 ते 1960 पर्यंत मानला जातो. यामध्येच मेरी पार्कर फॉलेट हॅज एक्सप्रेस मॅनेजमेंट थॉट्स फ्रॉम द सायकोलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू. मॉडर्न इरा त्यानंतर आधुनिक काळ हा मानला जातो 1960 नंतरचा.
1960 नंतरच्या काळात आधुनिक काळ मानला जातो. व्यवस्थापनात ही पद्धती दृष्टिकोन त्याला आपण म्हणतो, म्हणजे सिस्टीम ऑफ अप्रोच. अर्थात हा सिस्टीम जो शब्द आहे हा ग्रीक शब्दापासून आलेला असून त्याचा अर्थ एकत्र आणणे किंवा एकत्रीकरण करणे असा होतो. दिस सिस्टीम अप्रोच, टुडे दिस न्यू अप्रोच हॅज बीन become very important and scientific. It is the word from Greek language. It means bringing together various factors to attain specific objectives is known as system. Therefore, proper coordination is required between various departments. In modern times, during 1970, contingency theory came into existence. And according to this theory, no system approach of management, universal right or wrong method management depends on the relevant situations. त्यानंतर काही थिंकर्स जे आहेत, देर आर सम इम्पॉर्टंट विचारवंतांचे योगदान त्यामध्ये पहिला विल्यम, त्यानंतर चार्ल्स बॅबेज 1792 ते 1871, त्यानंतर जेम्स वॅटने या विविध यंत्रांचा शोध लावला, त्यामध्ये व्यवस्थापकीय तंत्रांचा देखील वापर केला, योजनाबद्ध संयंत्र उभारलं, उत्पादनाची आखणी, उत्पादकतेचे पूरक घटक, त्यांचं प्रमाणीकरण, आकडेवारीची नोंद ठेवणे, आधुनिक नियंत्रणाची नोंद करणे, परिव्यय लेखांकन ज्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणतो त्याचा देखील त्यांनी आपल्या प्रिन्सिपल्स मध्ये उपयोग करून दिलेला आहे. कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. रॉबर्ट ओवेन यांनी या कालखंडात स्कॉटलंडमध्ये कापड गिरण्यांचे व्यवस्थापन केलं. कामगार आणि सहकारी चळवळीचा पुरस्कर्ता म्हणून रॉबर्ट ओवेन यांना ओळखले जाते. कामगारांची कार्यक्षमता त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीवर अवलंबून असते. फ्रेडरिक विन्स्लो टेलर हा इंग्रजीमध्ये देखील आहे. फ्रेडरिक विन्स्लो टेलर 1856 ते 1915. त्यांची थोडक्यात जी बायोग्राफी आहे, he was born in America, Philadelphia in 1856. His family was wealth and cultural. His parents wanted him to become advocate, but Frederick W. Taylor Winslow Taylor was not very intelligent as a student. His capacity to work, म्हणून साहजिकच तो जास्त बुद्धिमान नव्हता आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं पूर्ण शिक्षण हे विद्यापीठातलं पूर्ण करू शकले नाही आणि त्यामुळे त्यांनी एका शिपयार्ड मध्ये अशा प्रकारचं सेवा करण्याचं ठरवलं. क्रॅम शिपयार्ड या यंत्राच्या कारखान्यात शिकाऊ उमेदवारी स्वीकारली आणि त्यातून पैसा मिळवणे हा त्यांचा उद्देश नव्हता, परंतु केवळ काम शिकणे हा प्रमुख उद्देश होता. काम करीत असताना त्यांनी यांत्रिक शिक्षण घेतलं आणि घरी राहून त्यांनी अभ्यास केला आणि त्यातूनच त्यांनी स्टीवन इन्स्टिट्यूट या विद्यापीठाची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग ही पदवी संपादन केली. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी मिडवल पोलाद कारखान्यात कामगार म्हणून नोकरी केल्यानंतर त्याच कारखान्यात त्यांना प्रमोशन देण्यात आलं. अर्थात त्यांनी त्या ठिकाणी काम करत असताना त्यांना जे आढळून आलं, त्या ठिकाणी एका लोखंड भरण्याच्या कारखान्यामध्ये त्यांनी पाहिलं की त्या फॅक्टरीमध्ये बेथलहॅम स्टील फॅक्टरीमध्ये the work of loading raw steel in motor trucks used to go on regularly. In factory there were 75 workers doing his work. On the average, every worker used to load 12.5 tons iron in motor truck daily. Taylor realized that this is inadequate. म्हणजे त्या लोखंडाच्या कारखान्यामध्ये दररोज जे लोखंड भरलं जात होतं प्रत्येक ट्रकमध्ये, ते साधारण 75 कामगाराकडून प्रत्येकाकडून 12.5 टन एवढं लोखंड भरलं जात होतं. अर्थात ते कमी आहे असं ते त्यांना वाटलं आणि साहजिकच त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याने दररोज किमान 47 ते 48 टन लोखंड भरलं पाहिजे असं त्याने ठरवलं. आणि त्यासाठी त्याने एक कामगार मिळवला की जो अनेक प्रयोग करून गाडीत लोखंड भरण्यासाठी फावड्याचा आकार निश्चित केला. त्या कामगाराचं नाव स्मिडेट असं आहे आणि त्याला व्यवस्थित काम कसं करायचं ही याबाबतचं ट्रेनिंग दिलं आणि त्याने जवळजवळ दर दिवशी 47.5 टन लोखंड गाडीत भरू लागला आणि त्यामुळं कामगारांची संख्या 400 ते 600 वरून 140 वर आली. साहजिकच वार्षिक खर्च हा $78,000 इतका कमी झाला, म्हणजे एवढी त्यांची बचत झाली. सो दिस वॉज द ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट मेड बाय फ्रेडरिक डब्ल्यू टेलर. आणि मग त्याने या प्रकारचे वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स आहेत
ते प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हे त्यांनी मांडले. त्यामध्ये ऑफिस आणि फॅक्टरी, ऑफिससाठी स्ट्रक्चरल फंक्शनल, प्रोग्राम क्लर्क, इन्स्ट्रक्शन क्लर्क, टाइम अँड एक्सपेंडिचर क्लर्क, डिसिप्लिन मॅनेजर, देन फॅक्टरीमध्ये गँग बॉस, फीड बॉस, सुपरवायझर अँड कोऑर्डिनेशन करेक्शन लीडर. फंक्शनल अनालिसिस त्याने मोशन स्टडी, टाइम स्टडी आणि फटिक स्टडी यांचा वापर केला, ज्याला आपण गती अभ्यास म्हणतो. वेळ अभ्यास, गती अभ्यास याबाबतचे त्याने विशिष्ट नियम शोधून काढले. थकवा अभ्यास याबाबतचा देखील त्याने विचार केला आणि त्यामुळे त्याचं काम हे मोठ्या प्रमाणात कारखान्यामध्ये चांगल्या प्रकारे दिसून येऊ लागलं. अर्थात या वेगवेगळ्या फ्रेडरिक डब्ल्यू टेलर यांच्या सुधारणा नियमामुळं काही लोकांनी म्हणजे लेबर वर्गाने त्यांच्यावर टीका केली. Criticism made by the labor class that its humanitarian approach was not taken, then specialization of work, rise in unemployment, all the powers of the hands management, then the exploitation of workers, disappointed labor management, labor unions, हे लेबरच्या दृष्टिकोनातून, त्यानंतर काही क्रिटिसिझम व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा कारखानदारांच्या दृष्टिकोनातून देखील करण्यात आले. हेनरी फेयॉल यांनी डब्ल्यू टेलर प्रमाणे फेयॉल मेड व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन टू द मॅनेजमेंट. He was born in 1841 in Constantinople, city of France. In 1860, Henry Fayol became engineer graduate. आणि त्याने काही प्रिन्सिपल शोधून काढले. ते वेगवेगळ्या प्रकारचे 13 प्रिन्सिपल्स आहेत. डिव्हिजन ऑफ लेबर, ऑथॉरिटी, रिस्पॉन्सिबिलिटी, डिसिप्लिन, युनिटी ऑफ कमांड, युनिटी ऑफ डायरेक्शन, ग्रुप बेनिफिट, रेम्युनरेशन, then centralization, chain of authority, place arrangement, equality, employee training and motivation. त्यानंतर काही विचारवंत जे आहेत त्यामध्ये मार्कर फेरी पॉलेट यांचा समावेश होतो. त्यांनी देखील काही प्रिन्सिपल्स किंवा माहिती दिलेली आहे. नीड टू बी स्टडी ऑफ फिलिंग, सेपरेट एक्झिस्टन्स, देन फंक्शनल कोऑपरेशन, देन इफेक्टिव्ह वेज ऑफ प्रिव्हेंटिंग स्ट्राईक्स. एल्टन मेयो हे देखील प्रमुख मानले जातात. त्यामध्ये त्यांनी देखील काही प्रिन्सिपल दिले आहेत. प्रेटन ड्रकर, त्यानंतर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह यात दिलेले आहेत. क्रेडिट इन मार्केट, देन क्वांटम ऑफ प्रॉफिट, इफिशियन्सी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी, फिजिकल अँड फायनान्शियल फॅक्टर्स, त्यान मॅनेजमेंट ओनरशिप असावी किंवा नसावी याबाबतचे काही नियम, रिझन्स त्यांची दिलेली आहेत. कंपनी मॅनेजमेंटमध्ये पर्सनल रिलेटेड मॅनेजमेंट यांचा समावेश. मॅनेजमेंट चेंज जी आहे त्यामध्ये शेअर होल्डर्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर, हेड्स ऑफ द डिपार्टमेंट, ब्रँच मॅनेजर अँड फोरमन इत्यादींचा समावेश होतो. प्रोफेशनलायझेशन मध्ये त्याची गरज काय, तर इंडस्ट्रीची रिव्होल्युशन झाली. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, नेचर ऑफ मॅनेजमेंट, इन्क्रीज डॉमिनेशन, इफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस, सेपरेशन ऑफ ओनरशिप, देन pace of changes, some of the professional arrangements managements are there. म्हणजेच या ठिकाणी कामगार वर्गाने त्यावरती टीका फ्रेडरिक डब्ल्यूच्या तत्वावर केली. कारखानदारी वर्गाने देखील काही टीका केलेली आहे. त्यानंतर हेनरी फेयॉल त्यांचे काही सिद्धांत, श्रम विभागणी, अधिकारी जबाबदारी, अधिकार जबाबदारी, शिस्त, आलेख, एक वाक्यता, त्यानंतर संचालन, व्यक्तिगत हिताऐवजी सामूहिक हिताला प्राधान्य, वेतन केंद्रीकरण, अधिकार साखळी. त्यानंतर मेरी पार्कर पॉलेट यांनी देखील औद्योगिकरणाच्या दुष्परिणामाबाबत जाणीव करून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर संघर्ष मिटवण्यासाठी चांगले मार्ग सुचवले. पीटर ड्रकर यांना व्यवस्थापनाचं प्रतिभावंत लेखक म्हणून मानलं जातं. त्यांच्या विचारवंतामध्ये उद्दिष्ट, बाजारपेठेतील पत, नाविन्य, भाव, अवलंब, उत्पादन क्षमता, उत्पादनाची भौतिक आर्थिक साधने, नफ्याचे प्रमाण, त्यानंतर व्यवस्थापन आणि मालकी ह्याची कारणं यात दिलेली आहेत. भागधारक अनेक असतात, ते प्रत्यक्ष भाग घेऊ शकत नाहीत. कंपनी व्यवस्थापनामध्ये हे जे घटक मानले जातात, व्यवस्थापनाची साखळी असते, त्यामुळे भागधारक, संचालक मंडळ, त्यानंतर विविध विभागीय अधिकारी, त्याला आपण खाते प्रमुखही म्हणू शकतो, त्यानंतर उपप्रमुख किंवा शाखा अधिकारी मानले जातात. व्यवस्थापनाचं वर्गीकरण, व्यवसायीकरण करण्याची जी गरज आहे ती प्रामुख्याने अनेक कारणामुळे असू शकते. ती कारणे जी आहेत त्यामध्ये औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञान विकास, व्यवस्थापन स्वरूप इत्यादींचा वापर त्यामध्ये केला जाऊ शकतो.
त्यानंतर शासनाचं वाढतं वर्चस्व इत्यादी कारणे त्यामध्ये आपल्याला हे दिसून येऊ शकतात. प्रत्येक युनिट नंतर तुम्हाला या ठिकाणी काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत आणि त्या पारिभाषिक शब्दांचा अर्थ देखील यात दिलेला आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी फंक्शनल मॅनेजमेंट म्हणजे काय ती माहिती दिलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये AICTE म्हणजे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे म्हटलं जातं. त्यानंतर या धड्यामध्ये प्रत्यक्ष आपल्याला हे जे दिलेलं आहे चार्ट दिलेला आहे पान नंबर 43 वर. त्यामध्ये हा जो चार्ट आहे नेम, त्यानंतर लाईन ऑफ थिंकिंग अँड मेन बुक इत्यादी माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला यातला जो दुसरा विषय आहे इकॉनॉमिक्स, ज्याला आपण मॅनेजरियल इकॉनॉमिक्स म्हणतो, तो घटक आपल्याला पाहायचा आहे. आता यातलं जे दुसरं युनिट आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे. त्या दुसऱ्या युनिटमध्ये व्यवस्थापन आणि वेगवेगळे विचारवंत जे आहेत त्या विचारवंतांची माहिती आपण पाहिली. साहजिकच यामध्ये त्यानंतर आपल्याला हा जो दुसरा घटक आहे व्यवस्थापकीय अर्थशास्त्र, त्या व्यवस्थापकीय अर्थशास्त्रामध्ये जे युनिट नंबर किंवा घटक नंबर हा पुढचा जो आहे घटक नंबर 3 मागणीची संकल्पना, या घटकाची थोडक्यात माहिती पाहिजे आहे. मागणीची संकल्पना जी आहे, मागणी एखाद्या वस्तूसाठी मागणी करणे याचा अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला ती वस्तू खरेदी करण्याची इच्छा असून ती वस्तू खरेदी करण्यासाठी सामर्थ्य असणे आवश्यक असतं. ही मागणीची व्याख्या जी दिलेली आहे, एखाद्या विशिष्ट वस्तूसाठी मागणी याचा अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट वस्तूची किमतीचे कितीनं खरेदी करण्यास ग्राहक तयार होतील ती संख्या म्हणजे वस्तूची मागणी होय. तेच इंग्रजीमध्ये तुम्हाला इथे दिलेले आहे कन्सेप्ट ऑफ डिमांड. पान नंबर 63 वर ही माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. कन्सेप्ट ऑफ डिमांड यामध्ये 64 पानावर आहे पहा. डेफिनेशन ऑफ डिमांड इज देअर 24 पेज नंबर 64 वर दिलेले आहे पहा या ठिकाणी. या ठिकाणी दिलेली व्याख्या आपल्याला demand for particular commodity means the quantity of commodity the buyer is willing to purchase at the price and specific time period. Then the statement demand of must contain price of commodity, quantity and the market and the time period. त्यानंतर डिमांड फंक्शन अँड डिमांड कर्व दिलेला आहे पान नंबर 66 वर. त्यानंतर चेंजेस इन डिमांड, देर आर टू कन्सेप्ट हियर, एक्सपान्शन ऑफ डिमांड अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ डिमांड. मागणीचे जे विविध घटक आहेत त्यामध्ये मागणीतील बदल हा 2 कारणामुळे होऊ शकतो. त्यामध्ये मागणीतील बदल, मागणीचा विस्तार एक्सपान्शन ऑफ डिमांड आणि मागणीचा संकोच म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यामुळे मागणीमध्ये जी वाढ होते त्याला मागणीचा विस्तार असे म्हणतात. त्याउलट वस्तूची किंमत वाढल्यामुळे मागणी परिमाणात जी घट होते त्याला मागणीचा संकोच असे म्हणतात. मागणीचे अनेक प्रकार आहेत. टाइप्स ऑफ डिमांड, देर आर डायरेक्ट डिमांड अँड डिराइव्ड डिमांड. देन सेकंड वन डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल, ऑटोनॉमस अँड induced demand. Then fourth one demand of perishable and durable, new and replacement demand. 6 demand for finished goods and intermediate goods. 7 individual demand and market demands. त्यानंतर 8वा प्रकार आहे ॲग्रिगेट डिमांड
अँड मार्केट सेगमेंट डिमांड. 9वा प्रकार आहे शॉर्ट रन अँड लॉंग रन डिमांड. 10वा प्रकार आहे फर्म डिमांड अँड इंडस्ट्री डिमांड. असे वेगवेगळे हे 10 प्रकार जे आहेत मागणीचे ते प्रकार आहेत. मराठीमध्ये त्याला प्रत्यक्ष आणि अनुजात मागणी म्हणतात. प्रत्यक्ष म्हणजे ज्या वस्तूला प्रत्यक्ष मागणी आहे ती प्रत्यक्ष मागणी आपण म्हणतो. उदाहरणार्थ कापड, अन्नधान्य, घर, औषधी. परंतु ज्या वस्तूचा उपयोग उत्पादन प्रक्रियेत होतो अशा वस्तूंची मागणी याला आपण अनुजात किंवा डिराइव्ड डिमांड असं म्हणतो. अर्थात कच्चा माल, यंत्रसामग्री, ही अवजारे ही उत्पादन साधने मानली जातात. उत्पादनासाठी त्याचा मदत किंवा उपयोग होतो म्हणून त्याला अनुजात मागणी असं म्हणतो. किंवा चहासाठी साखर, दूध हे अनुजात मागणी होय. त्यानंतर घरगुती आणि औद्योगिक मागणी, स्वायत्त आणि उत्प्रेरित मागणी. उत्प्रेरित याचा अर्थ ज्या काही वस्तूसाठी मागणी स्वतंत्र असते त्याला आपण उत्प्रेरित मागणी असं म्हणतो. त्यानंतर नाशवंत आणि टिकाऊ वस्तूची मागणी, नवीन आणि पुनर्स्थापना मागणी, अंतिम आणि अर्धसिद्ध वस्तू. आता ह्या अर्धसिद्ध वस्तू ज्या आहेत त्यामध्ये घर बांधण्यासाठी समजा आपल्याला लोखंड, सिमेंट, लाकूड यांची गरज असते तर ह्या वस्तूंना पण अर्धसिद्ध वस्तू असं म्हणतो, कारण घर बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यानंतर वैयक्तिक आणि बाजाराची मागणी. वैयक्तिक मागणी एका व्यक्तीची असते तर बाजाराची मागणी ही अनेक लोकांसाठी असते. व्यवसाय संस्थेची आणि उद्योगाची मागणी, एकंदर बाजार मागणी आणि तेथील भागाची मागणी. तर हे एकूण वेगवेगळे जे प्रकार आहेत, अल्पकालीन आणि दीर्घकालीन मागणी 10 प्रकार आहेत. उत्पादित वस्तूची मागणी, पूर्ण स्पर्धेमध्ये उद्योगाची मागणी. मागणीचे अनेक स्रोत आहेत ज्याला आपण सोर्सेस म्हणतो. ते वेगवेगळे स्रोत आहेत. त्यामध्ये सोर्सेस ऑफ डिमांड, त्यामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते साधारणपणे 1, 2, 3, 4, 5 घटक आहेत. कंझ्युमर डिमांड, डिमांड फ्रॉम अदर फर्म, त्यानंतर होलसेलर डिमांड, रिटेलर डिमांड, सप्लायर डिमांड. त्यामध्ये उपभोक्त्याची मागणी, इतर व्यवसाय संस्थांची मागणी, घाऊक विक्रेत्यांची मागणी, किरकोळ विक्रेत्यांची मागणी, पुरवठाकर्त्यांची मागणी. मागणीविषयक समष्टीय संकल्पना जी मांडली जाते त्याला आपण इंग्रजीमध्ये ॲग्रेटिव्ह कन्सेप्ट ऑफ डिमांड. देर आर 2 अप्रोचेस, मायक्रो अप्रोच अँड मॅक्रो अप्रोच. 2 प्रकारचे दृष्टिकोन यामध्ये दिसून येतात. एक व्यष्टीय दृष्टिकोन ज्याला आपण मायक्रो अप्रोच म्हणतो, आणि अर्थात अर्थव्यवस्थेमध्ये एका उद्योगाचा, एका व्यवसाय संस्थेचा, घटकाचा अथवा एका भागाचा अभ्यास म्हणजे व्यष्टीय दृष्टिकोन. या उलट संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एक घटक म्हणून मागणी, पुरवठ्याचा एकूण रोजगार, राष्ट्रातील एकूण उत्पन्न, उत्पादन, सरासरी किंमत, समाजाची एकूण बचत, गुंतवणूक, देशाची एकूण आयात निर्यात यासारख्या समुच्चयात्मक विश्लेषणाचा संकल्पनाचे विवेचन करणे म्हणजे समष्टीय दृष्टिकोन होय. हे 2 प्रकार मांडले जातात. त्यानंतर यातला पुढचा जो घटक आहे मागणीचे विश्लेषण, डिमांड स्पेसिफिकेशन, स्पेसिफिकेशन ऑफ डिमांड किंवा अनालिसिस ऑफ डिमांड. त्यामध्ये डिमांड अनालिसिस, कार्डियल युटिलिटी अप्रोच हा मानला जातो प्रमुख. मूल्यदर्शी उपयोगिता सिद्धांत याबाबतचा दृष्टिकोन हा आल्फ्रेड मार्शल यांनी मांडला. त्यांचे मागणीविषयक उपयोगितेवर आधारलेले उपयोगिता म्हणजे मानवी इच्छा तृप्त करण्याची वस्तूची शक्ती हो. उदाहरणार्थ आपण पेन हा लिहिण्यासाठी वापरतो किंवा पाणी हे पिण्यासाठी वापरतो. म्हणजे पिणे किंवा तहान भागवणे ही पाण्याची उपयोगिता किंवा लिहिणे ही पेनची उपयोगिता आहे. मार्शल यांनी हे जे अनालिसिस करताना वेगवेगळे 10 मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. ही हॅज स्टेटेड 10 पॉइंट, दॅट इज कंझ्युमर्स इन रॅशनल, युटिलिटी, कार्डिनल मेजर, व्हॅल्यू ऑफ मनी रिमेन कॉन्स्टंट. त्यानंतर युटिलिटी अँड कमोडिटीज इंडिपेंडंट, individual consumer may not be satisfied, consumer tastes remain unchanged, consumer's income is constant, then individual consumer is a small part and consumer behavior according to the law of diminishing marginal utility. हे 10 मुद्दे त्यांनी मांडले. तेच मराठीमध्ये इथे सांगितलेले आहे तुम्हाला. प्रत्येक उपयोगकर्ता तर्कसंगत वागतो. उपयोगिता ही मूल्यदर्शक संकल्पना आहे. पैशाचे मूल्य स्थिर राहते. वस्तूवरील अल्प खर्च असतो. उपयोगिता ही स्वतंत्र असते. एखाद्या वस्तूबाबत मनुष्य तृप्त झालेला नसतो. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी स्थिर असतात. 8वा आहे घटक त्यातला उपभोक्त्याची उत्पन्न स्थिर आहे. प्रत्येक उपभोक्ता बाजाराचा फारच लहान घटक असतो आणि उपभोक्त्याचे वर्तन हे घटत्या सीमांत उपयोगितेनुसार होत असते. एकूण उपयोगिता म्हणजे काय? उपभोक्त्याने वस्तूच्या जेवढ्या नगाचा उपभोग घेतला असेल त्या सर्व नगापासून मिळणारी एकंदर उपयोगिता म्हणजे एकूण उपयोगिता होय. तिथं ती आकृती तुम्हाला दिलेली आहे पान नंबर 74 वर मराठी पुस्तकात.
इंग्रजी पुस्तकात ती पान नंबर 86 वर दिलेली आहे. हा इंडिफरन्स कर्व जो मानला जातो त्याच्या प्रॉपर्टीज इथं दिलेल्या आहेत. दोज प्रॉपर्टीज आर completeness, then transitivity, reflexibility, non-satisfaction, continuity. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ इंडिफरन्स कर्व त्याचे 1, 2, 3 मुद्दे त्यात दिलेले आहेत. पान नंबर 89 वर मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन, ज्याला आपण सीमांत पर्याय योजन दर म्हणतो, एक्स फॉर वाय चेंज इन क्यू वाय अँड चेंज इन क्यू एक्स. त्यानंतर कंझ्युमर इक्विलिब्रियम म्हणजे काय, समसीमांत उपयोगितेचा सिद्धांत मराठीमध्ये आहे. त्यानंतर तटस्थता दृष्टिकोन पान नंबर 76 वर त्याची आकृती दे. तटस्थता वक्र जो आहे तो प्रामुख्याने वस्तुसमूहाबाबत उपभोक्ता जेव्हा तटस्थ असतो त्या वस्तूच्या संयोगाना दर्शवणारी रेषा म्हणजे तटस्थता वक्र होय. सीमांतिक पर्यायोजन दर, त्यानंतर उपभोक्त्याचा समतोल पान नंबर 79 वर दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर त्यातला द सबस्टिट्यूशन इफेक्ट हा इंग्रजी पुस्तकात 92 पेज वर दिलेला आहे. when the income of the consumer is constant but price of one commodity decreases, the rational consumer shall increase the consumption of the commodity price of which is decreased. म्हणजे उपभोक्त्याची पसंत श्रेणी ही तटस्थ वक्राच्या नकाशावरून कळून येऊ शकते. उत्पन्न परिणाम त्याचे दिलेले आहेत. उत्पन्न परिणाम प्राइस इफेक्ट. त्यानंतर मागणी सिद्धांतावरील अलीकडची जी विचारधारा आहे नवीन मॉडर्न रिसेंट ट्रेंड्स हे त्यात दिलेले आहेत. त्यामध्ये पान नंबर 95 वर इंग्रजी पुस्तकात दिलेले आहेत. कंझ्युमर चॉईस अंडर रिस्क ही दिलेली आहे. 96 पेज वर यू विल सी दॅट देर इज एक्सेप्शनल डिमांड कर्व, त्याला आपण अपवादात्मक मागणी वक्र असं म्हणतो. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर मागणी विषयक एक प्रमुख तत्व निदर्शनास येऊ शकतं. उपभोक्त्याचा सामान्य नियम असा की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा तो जास्त वस्तू खरेदी करतो आणि किंमत वाढते त्यावेळेस कमी वस्तू खरेदी करतो. परंतु काही ठराविक परिस्थितीमध्ये उपभोक्ता वस्तूची किंमत कमी झाली असता वस्तूचे कमी प्रमाण खरेदी करतो किंवा किंमत जास्त झाली असता वस्तू जास्त विकत घेतो. अशा वेळी हा नियम आपल्याला खोटा आहे असं वाटतं. अपवादात्मक मागणी वक्र दिसून येतो. या प्रकारची मागणी अपवादात्मक असते. साधारणपणे ज्या वस्तू हलक्या प्रकारच्या असतात किंवा ज्याला आपण गिफ्टिंगची वस्तू असं म्हणतो त्या वस्तूबाबत अशी अपवादात्मक वक्र दिसून येतो. सट्टाविषयक मागणी, त्यानंतर अपवादात्मक अनुजात मागणी. इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या उद्योगामध्ये कुशल तंत्रज्ञांची गरज असते. त्यानंतर या युनिटमध्ये आपल्याला काही पारिभाषिक शब्द आणि त्यांचे मिनिंग किंवा वर्ड्स अँड देअर मिनिंग दिलेले आहेत. पारिभाषिक शब्द आणि त्यांचे अर्थ, मूल्यदर्शी दृष्टिकोन, एकूण उपयोगिता, तटस्थता वक्र, क्रमदर्शी दृष्टिकोन, सीमांत पर्याय योजन दर, किंमत रेषा, हे सर्व जे शब्दार्थ आहेत ते आपल्या वहीमध्ये लिहून घेणं किंवा लिहिणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक युनिटच्या शेवटी सारांशाने हे शब्दार्थ दिलेले आहेत. त्यानंतर यातलं 5वं युनिट आहे इलेस्टिसिटी ऑफ डिमांड. इलेस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे त्याला मराठीमध्ये लवचिकता असं म्हटलं जातं. मागणीमध्ये जो बदल होतो, वस्तूची किंमत बदलल्यामुळे मागणीचे परिमाण ज्या प्रमाणात बदलते त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. वेगवेगळे प्रकार आहेत यातले. त्यामध्ये पहिला प्रकार आहे प्राइस इलेस्टिसिटी. द रेशिओ चेंजेस इन क्वांटिटी ऑफ एक्स डिमांडेड टू चेंज ऑफ द प्राइस ऑफ एक्स. PX इज कॉल्ड इलेस्टिसिटी ऑफ प्राइस इलेस्टिसिटी. हा एक प्रकार आहे त्यातला. मागणीच्या लवचिकतेचे अनेक प्रकार जे सांगितलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने 5 प्रकार सांगितलेले आहेत. संपूर्ण अलवचिक, संपूर्ण लवचिक, एकक, अधिक लवचिक, कमी लवचिक, हे 5 प्रकार मांडले आहेत. इंग्रजीमध्ये ते इन्फिनिटी इलेस्टिसिटी, झिरो इलेस्टिक, युनिटरी इलेस्टिक, मोर इलेस्टिक, देन लेस इलेस्टिक और इन इलेस्टिक. त्यानंतर यातला जो मागणीचे उत्पन्न लवचिकता हे वेगवेगळे प्रकार आहेत. इन्कम इलेस्टिसिटी, क्रॉस इलेक्ट्रिसिटी. पान नंबर 106 वर इंग्रजी पुस्तकात मेजरमेंट त्याचे दिलेले आहे. म्हणजे कोणकोणत्या पद्धतीने हे मागणीची लवचिकता मापन करता येतं. त्यामध्ये 3 प्रमुख पद्धती आहेत. एक गुणोत्तर किंवा ज्याला आपण पर्सेंटेज म्हणतो, रेशिओ मेथड. दुसरा प्रकार आहे एकूण खर्च पद्धती.
तिसरा प्रकार आहे भूमितीय पद्धती. त्यामध्ये वेगवेगळ्या ह्या 3 प्रकारे आपल्याला मागणीची लवचिकता वी कॅन काउंट दोज. देन फॅक्टर्स डिटरमाइनिंग ऑफ इलेक्ट्रिसिटी डिमांड. त्यामध्ये वेगळे प्रकार जे आहेत फॅक्टर्स, त्यामध्ये जवळजवळ 12 फॅक्टर्स आहेत. देर आर 12 फॅक्टर्स हिअर. इसेन्शियल कमोडिटीज, कम्फर्ट अँड लक्झरीज कमोडिटीज, सबस्टिट्यूट्स, then complementary goods, then consumers habitual goods, then consumer durables, then multiple commodities, levels of price commodity, consumers income, then proportionate spent on commodity, relativity to persons, place and government regulations. Empirical demand estimates, अनुभवनिष्ठ अंदाज जे असतात ते मागणीची लवचिकता ठरवणारे वेगवेगळे घटक आहेत. त्यामध्ये मागणीचे अनुभवनिष्ठ अंदाज हे प्रामुख्याने वर्गीकरण जे केलं जातं त्यामध्ये 3 प्रकार आहेत. उपभोक्त्याचं सर्वेक्षण, सांख्यिकी अभ्यास आणि प्रायोगिक सर्वेक्षण. इट इज देर आर 3 टाइप्स हिअर: कंझ्युमर सर्वे, स्टॅटिस्टिकल स्टडीज अँड एक्सपेरिमेंटल सर्वेज. प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे धड्याखाली काही शब्दार्थ दिलेले आहेत ते महत्त्वाचे मानले जातात. त्यानंतर यातलं युनिट नंबर 6 जे आहे, मागणीचे पूर्वानुमान म्हणजे काय. मागणीचे पूर्वानुमान याचा अर्थ एखाद्या व्यवसाय संस्थेने आपल्या एकमेव वस्तूच्या उत्पादनाचे नियोजन करण्यापूर्वी वस्तू बाजारात किती प्रमाणात येतील याबाबतचा केलेला शास्त्रीय अभ्यास म्हणजे मागणीचे पूर्वानुमान होय. तेच इंग्लिशमध्ये आहे, डिमांड फोरकास्टिंग इज सायंटिफिक स्टडी ऑफ फ्युचर डिमांड फॉर ए प्रोडक्ट ऑर प्रोडक्ट्स ऑफ ए फर्म अंडर expected market situation that is undertaken in advance production is known as planning. Need for it, त्याची जी गरज आहे त्याची कारणे या ठिकाणी दिलेली आहेत वेगवेगळे. त्यानंतर त्याची टाइप्स ऑफ फोरकास्टिंग, अनेक प्रकार आहेत. त्यातले प्रामुख्याने 5 प्रकार मानले जातात. एक इकॉनॉमिक अँड नॉन इकॉनॉमिक, दुसरा प्रकार आहे मायक्रो अँड मॅक्रो, तिसरा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह, चौथा कंडिशनल अनकंडिशनल आणि 5वा शॉर्ट रन आणि लॉंग रन. तेच मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो आर्थिक आणि आर्थिकेतर, व्यष्टीय आणि समष्टीय, क्रियाशील आणि क्रियाशून्य. त्यानंतर अल्पकालीन, दीर्घकालीन, प्रतिबंधित आणि अप्रतिबंधित असे वेगवेगळे 5 प्रकार आहेत. मागणीच्या पूर्वानुमानाचे टप्पे ज्याला आपण स्टेजेस असं म्हणतो ते वेगवेगळे टप्पे या ठिकाणी देर आर 6 स्टेजेस ऑन पेज नंबर 118 इन इंग्लिश बुक. नेचर ऑफ 6 स्टेजेस आहेत त्याचे. फर्स्ट स्टेज इज नेचर ऑफ फोरकास्ट, सेकंड नेचर ऑफ प्रोडक्ट, थर्ड वन फॅक्टर्स डिटरमाइनिंग डिमांड, फोर्थ वन एनालिसिस ऑफ फॅक्टर्स डिटरमाइनिंग डिमांड, and next 5th one choice of techniques, and 6th one testing of accuracy. तेच मराठीमध्ये आपण त्याला प्रामुख्याने 6 टप्पे जे आहेत, पूर्वानुमानाचे स्वरूप, वस्तूचं स्वरूप, त्यानंतर तिसरा प्रकार आहे, तिसरी स्टेज आहे मागणी ठरवणारे घटक, चौथा टप्पा आहे मागणी ठरवणारे घटकाचे विश्लेषण, 5वा टप्पा आहे तंत्राची निवड आणि 6वा आहे अचूकपणा यांचा पडताळा. मागणीच्या पूर्वानुमानाचे जे घटक आहेत फॅक्टर्स ते वेगवेगळे आहेत. त्यामध्ये पेज नंबर 119 फोरकास्ट अँड टाइम पिरियड, लेवल ऑफ फोरकास्ट, त्यामध्ये लेवलमध्ये मायक्रो, फर्म लेवल, इंडस्ट्री लेवल. त्यानंतर तिसरा प्रकार आहे जनरल अँड स्पेसिफिक स्टडी, चौथा आहे एस्टॅब्लिश प्रोडक्ट अँड न्यू प्रोडक्ट, 5वा आहे टाइप ऑफ प्रोडक्ट, 6वा आहे मार्केट स्ट्रक्चर. तर हे 6 फॅक्टर्स आहेत त्यातले. मराठीमध्ये त्याला पूर्वानुमान आणि कालावधी पूर्वानुमानाचा स्तर, त्यानंतर तिसरा सर्वसामान्य विशिष्ट पूर्वानुमान, चौथा प्रस्थापित आणि नवीन वस्तूबाबतचं पूर्वानुमान, 5वा वस्तूचे प्रकार आणि 6वा बाजारातील परिस्थिती. पूर्वानुमानाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये 3 प्रमुख पद्धती आहेत, साधी सर्वेक्षण, बाजार प्रयोग आणि सांख्यिकी पद्धती. देर आर 3 टाइप्स, सिंपल सर्वे, मार्केट सर्वे अँड स्टॅटिस्टिकल मेथड. सिंपल सर्वेच्या परत 2 उपप्रकार आहेत. देर आर 2 सब टाइप, एक्सपर्ट्स ओपिनियन, कंझ्युमर सर्वे. कंझ्युमर सर्वेचे परत 3 उपप्रकार, सेन्सस, सॅम्पल आणि फायनल. आणि स्टॅटिस्टिकल मेथडचे 4 उपप्रकार आहेत, ट्रेंड, त्यानंतर रिग्रेशन, त्यानंतर लीड इंडिकेटर आणि सायमल्टेनियस इक्वेशन. हेच मराठीमध्ये साधी सर्वेक्षण, बाजार प्रयोग. साध्या सर्वेक्षणाची तज्ञ मते, उपभोक्त्यांची मुलाखत, त्यानंतर उपभोक्त्याच्या मुलाखतीची 3 उपप्रकार, प्रगणन, नमुना सर्वेक्षण, अंतिम. सांख्यिकीचे प्रवृत्ती,
गमन, अग्रणी आणि एक सामायिक समीकरण पद्धती. ह्या वेगवेगळ्या ज्या सर्वेक्षण पद्धती आहेत त्या पद्धतींचा यामध्ये आपल्याला उल्लेख करता येतो. मार्केट एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये पान नंबर 123 वर आकृती दिलेली आहे. त्यानंतर लीडिंग इंडिकेट मेथड्स, रिग्रेशन मेथड, ॲक्युरसी ऑफ डिमांड ऑफ फोरकास्टिंग. यामध्ये देखील अग्रणी निगेशन पद्धती पान नंबर 110 वर आहे. या पद्धतीत 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात, ज्याला लीडिंग इंडिकेटर मेथड म्हणतो. ज्या घटकाचे उदाहरणार्थ मागणी पूर्वानुमान काढायची त्याची अग्रणी निर्देशक निश्चित करावे लागतात. संबंधित घटक मागणी आणि अग्रणी निर्देशक चल यातील संबंध ठरवावे लागतात आणि पूर्वानुमान सिद्ध करावे लागते. त्यानंतर मागणीच्या पूर्वानुमानाचा अचूकपणा हा कसा ठरवला जातो त्याला आपण ॲक्युरसी ऑफ डिमांड फोरकास्टिंग असं म्हणतो. None of the forecasting proved to be completely correct. The forecaster must test the accuracy of his result. The estimated value of demand for future and actual value of demand after period is over nearly equal. त्या ठिकाणी इथे एक आकृती दिलेली आहे, फिगर नंबर 6.3, व्हॅल्यू ऑफ ॲक्च्युअल डिमांड ही दिलेली आहे. त्यानंतर या युनिटच्या शेवटी तुम्हाला प्रत्येक धड्याखाली वर्ड्स अँड देअर मिनिंग दिलेले आहेत, ते महत्त्वाचे मानले जातात. याला आपण मराठीमध्ये पारिभाषिक शब्द आणि त्याचा अर्थ. पूर्वानुमान म्हणजे भविष्याविषयी अनुमान किंवा अंदाज. किंमत युद्ध, वस्तूची किंमत कमी करून विक्रेत्यामध्ये चालणारी जीवघेणी स्पर्धा, त्याला आपण प्राइस वॉर असं म्हणतो. त्यानंतर जाहिरात युद्ध म्हणजे जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्यासाठी विक्रेत्यामध्ये चाललेली जीवघेणी स्पर्धा. तेच इंग्लिशमध्ये आहे फोरकास्ट, that is estimate of future period. Then price war, cutthroat competition among the seller in cutting of the product. And advertising war, cutthroat competition among the seller in advertising the product to boost sales. So these are some important words and their meaning. You have to write down such important words and their meaning because it will be asked for the definition of examination point of view. In this way, we have completed this book number 1 today. Thank you. Jai Hind.